सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती, देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी, जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे घरगळती, म्हणजेच घरं का गळतात. पावसाळा सुरू झाला की नव्यानं बांधलेली असो किंवा जुनी घरं असो मोठ्या प्रमाणावर गळायला लागतात. मग ही गळती कशी रोखायची हा सगळ्यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो. तर ही गळती थांबवण्यासाठी काय उपाययोजना आहेत, ही गळती का होते याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी या विषयाचे तज्ज्ञ स्थापत्य अभियंता प्राध्यापक मकरंद भोसले यांना आपण कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा की घरं का गळतात? घरं का गळतात या विषयावर जायच्या आधी आपण घरं का बांधतो या विषयाकडे जाऊया. बरं. वातावरणामध्ये असलेली थंडी, ऊन, पाऊस ह्याच्यापासून आपलं संरक्षण करेल म्हणून आपण घर बांधतो. हो. ऊन येत नाही, छप्पर असेल तर, थंडी दरवाजा बंद केला की थंडी बाहेर राहते, असाच पाऊसही बाहेर राहावा अशी आपली इच्छा असते. पण कधीतरी काहीतरी चुकतं आणि पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेलाही कधीतरी छत गळतं, कधीतरी भिंत गळते, कधीतरी टाईल्समधनं पाणी येतं आणि असं आतमध्ये जे पाण्याचा जो शिरकाव होतो जो आपल्याला नको असतो त्याला आपण घर गळतं असं म्हणतो. अच्छा. आता हे का गळतं हा एक मोठा गहन विषय आहे. हा एक खूप मोठा विषय आहे. तो काय एवढ्या एका कार्यक्रमामध्ये संपणार नाही. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्यावेळेला आपण घर बांधतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टींचा विचार घर बांधायच्या आधीच करायची गरज असते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे नियोजन करतानाच कसं करायचं? अगदी नियोजनाच्या आधीही काही माहिती आपल्याला त्या घराच्या जागेबद्दल असावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ तिकडचं वातावरण कसं आहे, तिकडची जलपातळी कशी आहे, काय लेवलला आहे, आपण घर बांधणार आहे त्याचा जो काय प्लिंथ म्हणतो तो किती उंच असला पाहिजे म्हणजे आपल्याला पाणी घरामध्ये शिरणार नाही. बरोबर. अशा सगळा विचार घराचं नियोजन करतानाच करावा लागतो. हाही विचार करावा लागतो की इथे पाऊस खूप पडणार आहे का पाऊस कमी पडणार आहे. कारण पाऊस जर खूप पडणार असेल तर छताचा आकार त्याप्रमाणे असावा लागतो. बरोबर. कारण पाऊस पडणार असेल आणि छत जर स्लोपिंग नसेल, त्याला जर काही उतार नसेल तर पाणी साठणार आणि पाणी घरात शिरणार. बरं. त्यामुळे तुम्ही बघाल की महाबळेश्वर घ्या, लोणावळा घ्या किंवा असं कुठलंही असं शहर घ्या किंवा अशी कुठलं गाव घ्या ज्याच्यामध्ये खूप पाऊस पडतो, तुम्हाला दिसेल की सगळीच्या सगळी घरं कौलारू आहेत किंवा जर पत्र्याची असतील तर त्याला स्लोप आहे. पण हेच जर तुम्ही जाऊन अशा एका ठिकाणी बघितलं की जिकडे फारसा पाऊस नाही आहे तर तुम्हाला फ्लॅट अगदी सरळ सपाट असलेली धाब्याची घरं दिसतील. हा विचार करावा लागतो. तसंच असाही विचार करावा लागतो की एकाच वेळेला इथे खूप थंड आणि खूप गरम असं वातावरण होतंय का, त्याप्रमाणे तुम्हाला मटेरियल बांधकामाचं जे साहित्य आहे त्याचा विचार करावा लागतो की अशा तापमानातला फरक आहे, हा तापमानातला फरक ते मटेरियल घेऊ शकलं पाहिजे. अच्छा. आता तुम्ही मटेरियलचा मुद्दा काढला. दरवेळेला याविषयी चर्चा होते की कॉन्ट्रॅक्टर निकृष्ट दर्जाचं मटेरियल बांधकामामध्ये वापरतो आणि त्यामुळं घरगळती होते. तर हे कितपत खरं आहे? अगदी खरं आहे. खरं सांगायचं तर अगदी स्थापत्य अभियांत्रिकीचे जेवढे मानक आहेत तेवढे जर वापरले आणि उत्तम मटेरियल वापरलं आणि अत्यंत कुशल कामगारांकडनं, कुशल अभियंत्याकडनं ते काम करून घेतलं आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याची योग्य वेळेला डागडुजी केली तर कुठलंही घर गळायला नको. अच्छा. पण कधी कधी निकृष्ट मटेरियल वापरलं जातं
त्याच्यामुळे घर गळतं. कधी कधी उत्कृष्ट मटेरियल पण कामगार किंवा अभियंता जो वापरत असतो त्याला कळत नसतं की ते कसं वापरायचं, म्हणून घर गळतं. आणि कधी कधी थोडीशी कुठेतरी ते घर थोडं म्हातारं होतं आणि त्याची डागडुजी व्यवस्थित केली जात नाही, म्हणून घर गळायला लागतं. तर अशी बरीच कारणं आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते हे एक कारण आहेच की त्याच्यामध्ये निकृष्ट मटेरियल असलं तर घर गळतं का? हो. पण नुसतं उत्तम मटेरियल वापरलं म्हणून घर गळणार नाही असं बिलकुल नाही. उदाहरणार्थ समजा कौलारू घर आहे आणि कौलारू घरावरती कौलं ठेवताना तो चुकला तर घरात पाणी येणार. अच्छा. पत्र्याचं घर करताना पत्रा खाली जोडताना त्याला भोकं पाडली जातात. ती जर व्यवस्थित पाडली आणि त्याला व्यवस्थित सिलंड लावलं नाही तर घर गळणार. ओके. अगदी सिमेंटचं कॉन्क्रीटचं घर जरी असेल आणि जर त्याचं कॉम्पॅक्शन व्यवस्थित नाही झालं किंवा त्याला स्लोप त्याचा जो उतार आहे तो व्यवस्थित दिला नाही तरीही घर गळणार. त्यामुळे फक्त निकृष्ट मटेरियल नाही, निकृष्ट वर्कमनशिप, काम व्यवस्थित झालं नाही तरीही घर गळू शकतं. म्हणजे काम करणाऱ्याला ते आपण काय काम करतो हे नीट समजलं पाहिजे, त्याचं ज्ञान पाहिजे. अगदी. टेक्निकल नो महत्वाचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये या प्रत्येक गोष्टीचं एक स्पेसिफिकेशन लिहिलेलं असतं की मटेरियल या पद्धतीचं पाहिजे आणि काम या 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 पद्धतीने झालं पाहिजे. तसं केलं तर कुठलंही घर गळणार नाही. आता विशेषतः जेव्हा घरगळती होते त्यावेळेला टॉयलेटमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे लोक म्हणतात तुमच्या टॉयलेटमधनं आमच्या इथे खाली पाणी येतं. बरोबर. तर ते एक मोठं क्रुशियल असं काम आहे आणि बऱ्याच वेळेला ते काळजीपूर्वक केलं जातं. तर काय याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो? सांगतो. बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, हाऊसिंग सोसायटीमध्ये हे भांडणाचं मुख्य कारण आहे. हो. की माझ्या वरच्या घरातनं टॉयलेटमधनं पाणी गळतं, बाथरूममधनं पाणी गळतं, वरचा म्हणतो मी काय करणार नाही आणि खालचा म्हणतो ह्याला काय करायचं. खरं सांगायचं मगासपासून मी जे सांगतोय की बांधतानाच जर काळजी घेतली तर हा प्रश्न येत नाही. त्यातला जो संक जो आहे तो असा करेक्ट. म्हणजे तुम्ही हे नेहमी बघितलं असेल की जिकडे आता कमोड आले आहेत पण पूर्वी ज्यावेळेला इंडियन टॉयलेट, इंडियन WC असायची त्यावेळेला खालून बघितलं की तो असा एक तिरका स्लॅब भरलेला दिसायचा. तो तेवढ्यासाठीच होता की इंडियन WC त्याच्यामध्ये अगदी बरोबर बसायचा. हो. आणि त्याच्यामध्ये जे वॉटरप्रूफिंग केलं जातं ते अतिशय उत्कृष्ट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितलं तर ते चांगल्या पद्धतीने केलं जातं. मुख्य हा जी काय तक्रार असते ही टाईल्समधनं पाणी गळल्याची असते, त्याच्या भेगांमधनं आणि त्याच्यावरनं भांडणं होतात. कारण जर संडासच्या भांड्यातनं पाणी गळलं तर ते ताबडतोब अटेंड करावंच लागतं, माणूस खालचा राहूच शकत नाही. करेक्ट. पण हे जे बाथरूममधनं पाणी गळतं ह्याच्या ज्या भेगांमधनं पाणी गळतं त्याला बरेच जण ते कुठल्या तरी एका कोपऱ्यावरच्या गवंड्याला बोलवतात आणि तो व्हाईट सिमेंट भरून टाकतो आणि पैसे घेऊन निघून जातो आणि 6 महिन्यांनी परत गळतं. म्हणून मगाशी जे सांगितलं ना मटेरियल, हे काम करायला वेगळी मटेरियल्स आहेत. तुम्ही जर पॉलिमरचं सिलेंट वापरलं, एकदाच वापरा, व्यवस्थित वापरा. हे ट्रान्सपरंट असतं, काही कळत नाही आतमध्ये ते लावलेलं आहे म्हणून, आणि ते लावून झालं तर पाणी गळणार नाही. अर्थात ते लावणारा सुद्धा त्यातला तज्ज्ञ पाहिजे, त्याला माहिती पाहिजे ते कसं लावायचं. म्हणजे मटेरियल एक तर चांगलं वापरलं पाहिजे अगदी, आणि काम करणारा जाणकार असायला हवा त्या विषयात. अगदी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. आता तुम्ही मगाशी गळतीविषयी बोलत होता, तर सर्वसाधारणपणे छतामधून गळती होते, पण त्याचप्रमाणे भिंतीमधून देखील गळती होते. तर भिंतीतली गळती कशी काय होते सांगतो. तुम्ही जर नीट बघितलं तर भिंती बनवल्या जातात त्या विटांच्या. आता वेगवेगळ्या मटेरियलच्या पण भिंती बनवल्या जातात, पण आपण आत्तापर्यंत बऱ्याचशा भिंती या विटांनी बनवलेल्या बघितल्या आहेत. त्या विटा जोडण्यासाठी त्याच्यामध्ये सँड आणि सिमेंट याचे एक पेस्ट टाकली जाते आणि त्या एकमेकांना जोडल्या जातात. असं झाल्यानंतर त्याला दोन्ही बाजूनी प्लॅस्टर केलं जातं. बाहेरनं सँडफेस प्लॅस्टर केलं जातं, आतनं गुळगुळीत प्लॅस्टर केलं जातं आणि दोन्ही बाजूने रंग लावला जातो. आता यातली एक एक गोष्ट बघूया. समजा विटेचा विचार केला तर वीटसुद्धा जर व्यवस्थित बनवलेली असेल, उत्तम दर्जाची असेल तर ती स्वतःच वॉटरप्रूफ असते. अच्छा. हां, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ती एकमेकांवरती ठेवून जे बनवलं जातं त्याच्यामध्ये जर वॉटरप्रूफिंग कंपाऊंड घातलं असेल तर तो जोडसुद्धा एवढा चांगला होतो की त्याच्यातनंही पाणी येत नाही. अच्छा. मी अगदी लोणावळ्यामध्ये जिथे खूप पाऊस पडतो असा बंगला बघितला आहे की त्याच्यामध्ये फक्त ब्रिक्स आहेत आणि प्लास्टर किंवा पेंटिंगचा लवलेशही नाही आणि आतमध्ये पाणी येत नाही. अच्छा. उत्तम पद्धतीची ब्रिक आणि बनवणारा आणि ती उत्तम त्या ब्रिकची वॉल बनवणारा, जी भिंत बनवणारा उत्तम गवंडी, एवढंच याच्यासाठी पुरेसं आहे. पण बऱ्याच वेळेला जमिनीतूनही ओल येते, खालून पाणी येतं. अगदी बरोबर बोललात. आता मी त्याच्याकडे येणारच होतो. जमिनीतनं पाणी येतं ह्या 2 गोष्टी चुकीच्या ठरतात. तेव्हा जमिनीतनं पाणी भिंतीत येतं. बरं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं नियोजन महत्त्वाचं.
तर नियोजनामध्ये पाण्याची जी जलपातळी आहे ज्याच्यावरती घर बांधलं जातं ही जर वर असेल तर पाणी वरती येणार. स्थापत्य अभियंत्यांनी हा विचार केला पाहिजे आणि एक DPC डॅम प्रूफ कोर्स म्हणून एक प्रकार आहे स्थापत्य शास्त्रामध्ये, तो केला पाहिजे. तो केला पाहिजे आणि त्याच्यावरती मग ती भिंत उभी केली पाहिजे, पाणी वरती चढणार नाही. अच्छा. बऱ्याच वेळेला भिंतीमध्ये जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं घराचं त्यावेळेस साळ्यांचा वापर होतो. बरोबर. आणि तेव्हा कॉन्ट्रॅक्टर सांगतात की मी रस्टप्रूफ साळ्या वापरलेल्या आहेत, काही याच्यातून गंजणार नाही, परंतु बऱ्याच वेळेला त्याला गंज चढतो आणि तिथून गळती होते. तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही? गंजाचं आणि गळतीचं खूप जवळचं नातं आहे, त्यामुळे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सळ्या कुठे येतात? ज्या वेळेला आपण RCC कन्स्ट्रक्शन करतो, रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, याच्यामध्ये रेन्फोर्स जो आहे हा रेन्फोर्समेंट बार जो आहे हा स्टीलचा असतो. तुम्ही म्हणाला तसे बार मिळतात की ज्याला गंज लागत नाही, त्याच्यावरती एक प्रकारचं कोटिंग असतं, त्यामुळे ते गंजत नाही. पण होतं काय, ज्या वेळेला असा बार कापला जातो त्यावेळेला जे कापलं जातं त्याला बाजूला कोटिंग नसतं आणि तेवढं गंजायला पुरतं. अच्छा. एवढंच जरी त्याचं कोटिंग गेलं तरी ते त्याचं तोंड उघडं असतं, ते तोंडच उघडं असतं, बाकी त्याच्यातून सगळ्या पाणी बाजूने जातं. कपडे घातले आणि तोंड उघडं आहे, तो वाटेल तेवढं खाऊ शकतो. Correct. आणि गंजलेला बार ह्याचा व्हॉल्यूम, ह्याचा आकारमान वाढतं आणि प्रचंड प्रमाणात वाढतं. त्यामुळे समजा ज्या वेळेला आपण RCCचं कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेला मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तम मटेरियल, उत्तम वर्कमॅनशिप करून जर कॉन्क्रीट उत्तम बनलं तर असं समजायला हरकत नाही की त्याच्यामध्ये थोडे सुद्धा क्रॅक्स नसतील. पण असं होत नाही, कारण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या काही त्या अभियंत्याच्या कंट्रोलमध्ये नसतात. बरोबर. त्यामुळे बारीक बारीक क्रॅक होतातच. या बारीक बारीक क्रॅकमधनं जेव्हा पाणी आतमध्ये जाऊन त्या स्टीलला लागतं, त्या लोखंडाला लागतं, त्यावेळेला गंजायला सुरुवात होते. आणि तो गंजून ज्यावेळेला त्याचा व्हॉल्यूम वाढतो त्यावेळेला तो आजूबाजूच्या कॉन्क्रीटला चेपतो आणि क्रॅक्स वाढतात. त्यामुळे ह्याच्यावर लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे, ठेवणं फार खूप महत्त्वाचं आहे की असे क्रॅक्स नाही आहेत ना आणि ते वाढत नाही आहेत ना, आणि वेळेत त्याच्यावरती काहीतरी डागडुजीचा उपाय करायला लागतो, मग काही होत नाही. विज्ञानम जनहिताय. छताची गळती जेव्हा थांबवायची असते तेव्हा बऱ्याच वेळेला चायनीज टाईल्स वापरले, चिनी मातीचे कपचे ज्याला म्हणतात, त्याचं पूर्णपणे लेअर देऊन वापरलं जातं. तर बऱ्याच वेळेला ते गळती थांबल्याचंही लक्षात येतं. तर हा काय आदर्श उपाय आहे का? म्हणजे इज इट अ सायंटिफिक थिंग? हां, आता हा आदर्श उपाय आहे का? हा पारंपरिक उपाय आहे. आणि हा इफेक्टिव्ह आहे का? तर तुम्हीच म्हणालात की त्याने गळती थांबते. हो. समजून घेऊया हे नक्की काय आहे, याच्यामध्ये शास्त्र कुठे आहे, विज्ञान कुठे आहे आणि परंपरा कुठे आहे. हे कसं केलं जातं? कुठल्याही कॉन्क्रीटच्या स्लॅबवरती, छतावरती सर्वात महत्त्वाचं काय तर पाणी थांबलंच नाही पाहिजे. कारण पाणी थांबलं तर तुम्ही त्याला आत जायला, शिरकाव करायला काहीतरी वाव देत आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा आहे तो स्लोप, उतार. तर कुठल्याही छताच्या जी काय एरिया आहे त्या एरियाला अनुसरून खाली नेणारे त्याचे पाईप असले पाहिजेत, जे वरती पडलेलं पाणी एकत्र करून खाली नेतील. रेन वॉटर पाईप. रेन वॉटर पाईप ज्याला आपण म्हणतो, हे पुरेसे असणं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याच्यावरती जी जाळी पडलेली असते, जाळी लावलेली असते, त्याच्यावरती काही माती येणार नाही, त्याच्यावरती काही पानं पडणार नाहीत आणि त्याचं तोंड उघडं राहील आणि त्याच्यामुळे पाणी खाली जाईल, ह्याची खबरदारी घेणं हा दुसरा मुद्दा. कन्स्ट्रक्शन करताना अख्ख्या छताला उतार असा दिला पाहिजे की त्याच्यावर पडलेलं पाणी ताबडतोब त्या रेन वॉटर पाईपच्या जाळीच्या दिशेने गेलं पाहिजे, हा तिसरा मुद्दा. तुम्ही जे म्हणता ना ते छोटे छोटे टाईल्सचे तुकडे लावलेले असतात, चायना मोझाईक असं म्हणतात त्याला, त्याच्या आधी एक काम केलं जातं. या छतावरती ब्रिक बॅट कोबा लावला जातो. म्हणजे काय तर एक कोबा केला जातो सिमेंटचा, सिमेंट आणि सँडचा, आणि त्याच्यामध्ये ज्या ब्रिक्स असतात म्हणजे विटा असतात त्याचे तुकडे असे उभे लावले जातात आणि मग ते पाण्याने भरून ठेवलं जातं. आणि पाणी ज्यावेळेला खाली जात नाही हे कळतं त्यावेळेला तिथेच वॉटरप्रूफिंग झालेलं असतं. तरीही त्याच्यावरती ज्या वेळेला त्याला फिनिश दिला जातो त्यावेळेला असे छोटे छोटे हे मोझाईकचे तुकडे त्याच्यामध्ये लावले जातात. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक तर तो जर करणारा कलाकार असेल तर त्याची एवढी छान रचना करतो की एखादं डिझाईन बनतं, एखादा बोर बनतो, एखाद्याचं नाव येतं, असं काहीतरी तो छान बनवतो. निळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे तो छान बनवतो. त्याच्यासाठी तो कलाकार असावा लागतो आणि तो असतो. पण हे बनवतो हे झालं सौंदर्याचं. विज्ञान असं म्हणतं की ज्या वेळेला तिकडे होणारा जो ऊन पावसाचा खेळ असतो, टेम्परेचर कमी होतं वाढतं, कमी होतं वाढतं, ह्याच्यामध्ये कॉन्क्रीट बऱ्याच वेळेला क्रॅक होतं.
तर हा जो वरचा लेअर आहे आणि त्याच्यामध्ये असलेले छोटे छोटे जे टाईल्सचे तुकडे आहेत हे आकुंचन प्रसारण पाहून ते क्रॅक होऊ देत नाहीत. अच्छा. पण मुळात हे चालतं, ते इफेक्टिव्ह आहे असं तुम्ही म्हणालात, कारण त्याचा स्लोप खूप छान असतो, पाणी राहतच नाही आणि पाणी राहिलं तरी क्रॅक नसल्यामुळे ते खाली जात नाही. अच्छा, हा असा त्याचा याचा एकंदरीत गणित आहे. आता आपण गळतीविषयी बोलतो. आता महत्त्वाचा एक प्रश्न की गळती शोधायची कशी, याचं तंत्र काय? कसं आहे, गळती होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करावा. आणि अगदी काही काळापूर्वीपर्यंत असं म्हणत होते, एकदा गळायला लागलं की कठीण आहे, कारण गळती कुठून होते हे कळतच नाही. याचं कारण असं आहे की वॉटर ऑलवेज फॉलोज द पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स, म्हणजे कमीत कमी त्याला जिथे अवरोध होतो अशा रस्त्याने पाणी जातं. म्हणजे तुम्ही असं बघितलं, अरे बापरे इथे गळतं आहे का, म्हणजे याच्यावरती आपण काहीतरी ट्रीटमेंट करावी, तर त्याने काय होत नाही. कारण कुठेतरी गळणारं पाणी प्रवास करत 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 खाली दिसतं, त्यावेळेला त्यांनी खूप रस्ता पार केलेला असतो. त्यामुळे गळतं तिकडेच ट्रीटमेंट करून काहीही होत नाही. मग ते शोधायचं कसं? तर पूर्वी काय करायचे, पूर्वी रंगीत पाणी जिथे वाटतं की इकडनं पाणी जातंय तिकडे रंगीत पाणी टाकून बघायचे खाली रंग येतो का. पण आता हे करायची गरज नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे खूप सोपं झालं आहे. काही मीटर्स आहेत, इन्फ्रारेड ज्याला आपण म्हणतो तशी रेज वापरून काही मीटर्स बनवली आहेत. टेम्परेचर मीटर आहे, काही मॉइश्चर मीटर आहे. या मीटरने जसा आपण शरीराचा एक्सरे काढतो आणि ठरवतो की अरे इथे काहीतरी गडबड आहे, तसा बांधकामाचा एक्सरे निघतो आणि त्याच्यामध्ये पाण्यामुळे होणारे जे टेम्परेचरचे फरक आहेत ते त्याच्यामध्ये स्वच्छ दिसतात आणि तज्ज्ञ बरोबर सांगू शकतो की इकडनं पाणी या रस्त्याने अमुक अमुक ठिकाणी येऊन पोचतं आहे. तर अशा प्रकारेने कुठलीही मोडतोड न करता, काही नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड ऑफ टेस्टिंग असं म्हणूया, नुसतं बघून त्या यंत्रातनं बघून आपल्याला बरोबर कळतं की गळती कुठून कुठपर्यंत होते. म्हणजे मॉइश्चर वगैरे किती येते, त्याच्या मॉइश्चर लक्षात येतं. कळतं, टेम्परेचरचा डिफरन्स कळतो आणि याचा बरोबर तो जो कोण तज्ज्ञ असतो त्याचा इन्फरन्स काढतो, त्याचा तर्क लावतो आणि सांगतो इकडनं पाणी गळतंय आणि या रस्त्याने येते. त्यामुळे गळती कुठनं होते हे कळणं आता त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोपं झालेलं आहे. आता नवीन इमारती बांधल्या की 2-4 वर्षात गळायला लागतात. तर मला एक नेहमी कुतूहल असं आहे की 150-200 वर्षापूर्वी बांधलेले आपले किल्ले किंवा वाडे जुने हे जसेच्या तसे आहेत आणि त्यातून काही गळती होताना दिसत नाही. तर त्यावेळेला जेव्हा हे सगळं काही नवीन मटेरियल नव्हतं, सिमेंट नव्हतं, स्टील नव्हतं, त्यावेळेला काय मटेरियल ते वापरलं जायचं की ज्यामुळे इतकं सुंदर असं बांधकाम? हा खूप चांगला प्रश्न अशासाठी आहे की शतकांपूर्वी झालेले वाडे पण गळत नाहीत आणि 2 पावसाळी बघितलेल्या बिल्डिंग गळतात. मला परत पहिल्या गोष्टीकडे न्यावं लागतं, मटेरियल आणि वर्कमनशिप. आता त्यावेळेला आजची मटेरियल्स उपलब्ध नव्हतीच, पण जी मटेरियल्स होती आणि ज्यांनी वॉटरप्रूफिंग केलं जायचं त्याला सुरखी वॉटरप्रूफिंग म्हणतात. सुरखी म्हणजे भाजलेल्या विटांची पूड. तर सुरखी, चुना, वाळू अशा पद्धतीने ते गुळ वगैरे वापरला जायचा, बाइंडर म्हणून. बरोबर, अगदी बरोबर म्हणून बाइंडिंग मटेरियल म्हणून गुळ वापरला जायचा चक्क. पण ह्याच्यामधलं वॉटरप्रूफिंगचं सर्वात महत्त्वाचं मटेरियल म्हणजे सुरखी, कारण त्याच्यामध्ये ते पाणी ॲब्सॉर्ब करून घ्यायची ताकद आहे त्या पुडीमध्ये. आणि ह्याचं जे काय मिश्रण करायला जायचं त्याच्यामध्ये जे वापरलेलं चुना, सुरखी आणि वाळू हे उत्तम दर्जाचे असायचे. आणि जे काम करायचे, जे गड बांधायचे, जे वाड्या बांधायचे ते वंशपरंपरागत गवंडी होते. त्याच्या वडिलांना, आजोबांनी, त्याच्या आजोबाला पणजोबांनी असायचे तेच ज्ञान दिलेलं होतं. त्यामुळे ते त्या विषयामध्ये तज्ज्ञ होते. वडिलांच्या हाताखाली तो गवंडी शिकून तयार व्हायचा आणि तो बांधायचा. त्यामुळे त्याचे कुठलेही ठोकताळे चुकायचे नाहीत. तो जे बनवायचा ते उत्तम बनवायचा आणि तो तेच करायचा. त्यामुळे उत्तम मटेरियल आणि परत उत्तम वर्कमनशिप ह्या गोष्टीमुळे इतकी वर्ष ते वाडेही टिकले आणि ते किल्लेही टिकले. ह्याच्या बरोबर उलटं आजच्या बिल्डर्सचं आहे. त्यांचा बांधकामाच्या दर्जाशी संबंध नाही, त्यांचा पैशाशी संबंध आहे. आता वॉटरप्रूफिंग करायचं झालं तर नवीन खूप केमिकल्स आणि मटेरियल बाजारात आलेली आहे. तर चांगल्या दर्जाचं कशा पद्धतीने ट्रीटमेंट करता येईल वॉटरप्रूफिंगची? बघा, वॉटरप्रूफिंगची ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तुमच्या खिशात किती पैसे आहेत ह्याच्यावरनं हे ठरतं की तुम्ही कुठल्या पद्धतीने वॉटरप्रूफिंगला ट्रीट करणार. सर्वात सोपं सांगू, पाऊस पडायला लागला आणि तुम्ही मुंबईच्या कुठल्याही एका उंच इमारतीवर गेलात किंवा विमानातून उतरत असलात तर तुम्हाला सगळ्या झोपडपट्ट्या वरनं निळ्या झालेल्या दिसतात. टार्पोलिन टाकलेलं, टार्पोलिन, प्लास्टिकचं. सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय तोच आहे. सर्वात स्वस्त उपाय आणि सर्वात
तात्पुरता उपायही तोच आहे. कारण पावसाळा गेला की त्यात सगळ्या ताडपत्र्या काढून टाकतात, पुढच्या पावसाळ्यात नवीन ताडपत्र्या टाकतात. याचं कारण खूप सोपं आहे. वर्षभर ताडपत्र्या टिकत नाहीत ऊन पावसामुळे. फक्त त्याला त्या पावसाळ्यामध्ये जिथे भोक आहे, जिकडनं पाणी आतमध्ये येते तिथपर्यंत पाणी पोचू न देणं, हे त्या ताडपत्र्यांचं काम आहे. आपण रेनकोट घालतो ना, तसा ते आपल्या घरांना रेनकोट घालतात. पण हा अत्यंत तात्पुरता उपाय आहे. काही जण डांबर, जिथे भेग आहे तिथे डांबर भरतात, काही जण जिथे भेग आहे तिकडे सिमेंट कॉन्क्रिटिंग करतात, ग्राउटिंग ज्याला म्हणतात, ते ग्राउटिंग केलं जातं. नवीन नवीन तंत्रज्ञान खूप आलं ना या क्षेत्रामध्ये, म्हणजे चॅलेंज देतात लोक की पाणी येणारच नाही. अगदी. आणि तुम्ही मगाशी जे पारंपरिक म्हणालात ना, त्या पद्धतीने लोक काम करतात. ते येतात आणि म्हणतात आम्ही एक काम करतो, तुम्ही आत्तापर्यंत जे काय बनवलं सगळं तोडतो, वॉटरप्रूफिंगचं. म्हणजे आधी जे ब्रिक बॅट आणि तुम्ही जे चायना मोझाईक म्हटलात सगळं तोडतो, परत त्या स्लॅब लेवलला आणतो आणि परत तुम्हाला नवीन करून देतो त्याच पद्धतीने. तर पारंपरिक पद्धतीने परत करणंही शक्य आहे का? नक्की शक्य आहे, पण त्याला खर्च जास्त होतो. 10-20 वर्षांनी परत ते क्रॅक होतं. आणि तुम्ही जे म्हटलात ना मी खात्रीने देतो, ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे. विज्ञानम जनहिताय. मला एक नेहमी असा प्रश्न पडतो जेव्हा हे प्रश्न चर्चेले जातात की घर बांधणीचा एक आयडियल पॅटर्न असावा, की आदर्श पद्धती काय, म्हणजे ऊन वारा पाऊस याच्यापासून सुरक्षित, ती तशी नसल्यामुळं वाटेल तशी आपल्याला मनाला येईल तशी चित्रविचित्र पद्धतीने संपूर्ण घर बांधणी आपल्या देशामध्ये होत असते. तर हे काही त्याचं कारण आहे का? काही देशांमध्ये एक विशिष्ट पद्धतीनेच घरं बांधली जातात. तर हा एक मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा असावा. हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी याचा दोष तुम्ही स्थापत्य अभियंत्यांना देऊ नका. कारण कुठलाही गवंडी उठतो आणि घर बांधतो त्यावेळेला अशा पद्धतीचं घर बांधलं जातं. तुम्ही जे म्हटलं ते पद्धत असायला पाहिजे, ती पद्धत आहे हो, त्याला स्थापत्य अभियांत्रिकी असं म्हणतात. हो, पण ती पाळली जात नाही ना. हा, कमीत कमी खर्चामध्ये ताबडतोब घर. अगदी बरोबर बोललात. कारण याची पुस्तकं आहे आणि ही पद्धत पुस्तकात राहते. याची IS कोड आहेत आणि ती पद्धत IS कोडमध्ये राहते. ह्या IS कोडप्रमाणे, या पुस्तकाप्रमाणे घर बांधणारे अभियंते आहेत का? 100% आहेत आणि ते घर उत्तम बांधतात. पण ज्यांना पैशामध्ये इंटरेस्ट आहे आणि घराच्या दर्जामध्ये नाही. आणि स्थापत्य अभियांत्रिकीमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणी उठतो आणि म्हणतो मी घर बांधतो. बरोबर. तो एखादा कार्पेंटर उठतो आणि घर बांधतो, एखादा गवंडी उठतो आणि घर बांधतो. हा बांधतो, त्याला माहीत नसतं की त्या पुस्तकात काय, तो मुद्दामून चुकीचं बांधतो असं नाही, तो त्याच्या आकलेने बांधतो. त्याला जे कळतं ते करतो. त्यामुळे गणित चुकतात. तुम्ही उत्तम अभियंता झोपडपट्टीत जाऊन घर बांधेल अशी अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यामुळे ह्या लोकांकडनं ती घरं बांधून घेतली जातात आणि त्यामुळे गडबड होते. आणि दुसरी गडबड, अभियंता असला तरीही एखादा बिल्डर पैशाला महत्त्व देतो आणि दर्जाला देत नाही, तेव्हा ही गडबड होती. आता शेवटचा प्रश्न विचारतो की आपलं घर सुरक्षित राहावं म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? कुठलंही आपलं घर बांधायचं असेल तर घर बांधायच्या आधीपासून उत्तम नियोजन केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्याचं डिझाईन बनवलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारं मटेरियल कुठलं आहे लागणार आहे आपल्याला याचा विचार करून उत्तम दर्जाचं मटेरियल मिळवलं पाहिजे. आणि ज्या माणसाला घर कसं बांधायचं, तुम्ही जे म्हणालात की कुठल्या पद्धतीने बांधायचं याचं ज्ञान आहे, अशा माणसाकडून घर बांधून घेतलं पाहिजे. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा ते घर थोडं म्हातारे झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा त्याची डागडुजी केली पाहिजे. असं केलं तर कुठलंही घर गळणार नाही. तर मंडळी, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराशी आपलं एक सुंदर असं भावनिक नातं असतं आणि ते घर नेहमीच आपल्याला प्रिय असतं. ह्या घरामुळं आपली प्रगती झालेली असते. त्यामुळं हे घर कायम सुरक्षित राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे आत्ता आपला भोसले सरांनी आपल्याला या कार्यक्रमामध्ये सांगितलं. सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांना घरगळती या विषयावर मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय.